महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुका आज पार पडत आहेत आणि या निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। तुम्ही तर आधीच निवडून आलेला आहात। कशा पद्धतीची निवडणूक आहे, किती लोक उभे आहेत, काय सांगा? महाराष्ट्र राज्य सहकारी संघ हा राज्याचं शिक्षण प्रशिक्षण देणारा शिखर संघ आहे, ज्याची स्थापना दस्तूरखुद्द महात्मा गांधीजींनी 106 वर्षापूर्वी त्या ठिकाणी केली आणि वसंतदादा पाटलांपासून अनेक धुरीणांनी या संघाचं नेतृत्व केलं आणि प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सहकारी बोर्ड आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सहकारी संस्थांना कार्यकर्त्यांना शिक्षण प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी हा संघ करतो आणि म्हणून या संघामध्ये या ठिकाणी चांगली लोक असावी, संघाला ऊर्जितावस्था देऊन पुन्हा ट्रेनिंग मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांना मिळावं अशा व्यापक उद्देशानं या ठिकाणी आम्ही सहकार पॅनल म्हणून त्या ठिकाणी कब्बशी निशाणी घेऊन लढतोय आणि मला वाटतं एकतर्फीच निवडणूक त्या ठिकाणी होते, कारण आज सहकारात चांगल्या लोकांची गरज आहे, चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आम्ही सारे सहकारी मिळून या संघाच्या भविष्याच्या वाटचालीच्या दृष्टीनं चांगलं काम करू हा एक विश्वास महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांना दिला आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आम्हाला चांगलं यश मिळेल। उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, शुभेच्छा द्याल म्हणजे काय, आपली संस्कृती आहे। उद्धवजी ठाकरे शेवटी या महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यामुळे मी त्यांना मनापासून शुभेच्छा त्या ठिकाणी देतो। त्यांना उदंड आणि निरोगी अशा प्रकारचं दीर्घायुष्य लाभावं अशी सुद्धा मी ईश्वरचरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो। पुण्यातून एक बातमी समोर येते, पुण्यामध्ये एक रेव पार्टीचं प्रकरण समोर आलं आहे। एकनाथ खडसेंच्या जावयाला या प्रकरणी अटक झालेली आहे, त्यांचे 2 नंबरचे जावई त्याच्यामध्ये अटकेत आहेत। मला वाटतं अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचा हा प्रसंग आहे। खडसे साहेबांची मुलगी महाराष्ट्राची प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी आहे, महिला मोर्चाची, राष्ट्रवादीची, शरद पवार साहेबांच्या पक्षाची आणि त्याच्यामुळे त्यांच्या पतीनं अशा प्रकारे रेव पार्टीत सहभागी होणं हे खडसे साहेबांसाठी पण लांछनास्पद आहे आणि रोहिणी ताईंसाठी सुद्धा लांछनास्पद आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आता खडसे साहेब ज्या पद्धतीनं मीडियात गिरीश महाजन किंवा इतरांबाबत बोलतात त्यांना कुठलाही नैतिक अधिकार अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा उरत नाही। कुठेतरी त्यांच्याकडून आरोप होतोय की हा ट्रॅप आहे। नाही, ट्रॅप कसा काय? ते काय लहान मुलगा आहे का? जावई काय दूधखोळं बाळ आहे का? त्या पार्टीला जातात, महिलांबरोबर नंगानाच करतात, हा ट्रॅप कसा काय असू शकतो? आता वस्तुस्थिती मान्यच जर करणार नसाल आणि काही मला आश्चर्य वाटतं, काही सामाजिक कार्यकर्ते, महिला कार्यकर्ता हे सूडभावनेने केलं। अरे तो रेव पार्टीला गेला, सहभाग घेतला, सूडभावनेने करायला संधीच नका देऊ ना। त्याच्यामुळे अशा प्रकारे राजकीय त्याला रंग देऊन तुम्हाला केलेल्या कृत्यापासून लांब जाता येणार नाही। जळगावच्या अंमली पदार्थांच्या विक्री संदर्भामध्ये सातत्यानं एकनाथ खडसे आरोप करत होते। गिरीश महाजनांना ही लिंक आता थेट जळगावच्या अंमली पदार्थ विक्री संदर्भात केली। नाही, मला वाटतं जर आता खडसेंचा जावईच रेव पार्टीत सापडला असेल तर आता खडसेंना कुठलाही नैतिक अधिकार बोलायचा राहत नाही। उलट पक्ष हे सगळे धागेदोरे त्यांच्याकडे किंवा त्यांच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांकडे जात आहेत की काय अशी एक त्या ठिकाणी शंका उद्भवते। सामनाचा रोखठोक आज चर्चेमध्ये आहे। नरेंद्र मोदी यांनाच राष्ट्रपती केलं धनखडांना आणि त्यांनाच पदावरून काढलं अशा पद्धतीचा थेट आरोप करण्यात आला। मला कुठे चर्चा आहे माहीत नाही, सामना किती लोक वाचतात तेही मला माहीत नाही आहे, अशी कुठेच चर्चा मी ऐकत नाही। तथापि भारतीय जनता पार्टी किंवा कुठलाही पक्ष हा जबाबदारी देत असतो आणि नवनवीन लोकांना पुन्हा सामावून घेऊन जुन्या लोकांना वेगळ्या जबाबदाऱ्या देत असतो आणि त्या जबाबदाऱ्या देण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे। त्याला काही राजकीय कंगोरे अजिबात नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे। नितीन गडकरी यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेमध्ये आहे। आश्चर्य व्यक्त केले जाते त्यांच्या या वक्तव्यामुळं की राजकारण हा बिनकामाचा कारभार आहे आणि हा फुकट्यांचा बाजार आहे, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे। नाही, असं नाही आहे। त्यांच्या अनुभवात ना काही त्यांना जे काय आलं असेल त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं असेल,
पण चांगलंही राजकारण करता येतं, ते होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राजकारणाचा बाज बदलला आहे. चांगलं राजकारण होतं आहे, चांगले लोक राजकारणात येत आहेत. केंद्रात नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रशासनाची पण त्या ठिकाणी पारदर्शक अशा प्रकारचे सिस्टीम उभे करतायत आणि त्याच्यामुळे सगळं काही बिघडलं आहे असं नाही आहे. नक्कीच दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. ते केंद्रात नरेंद्र मोदी साहेब आणि राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब अगदी क्षमतेनं परिश्रमानं करताना दिसत आहेत. भाऊ, शेवटचा प्रश्न. 26 लाख जवळपास महिला ज्या आहेत लाडक्या बहीण, त्या आता अपात्र झालेल्या आहेत. निवडणुकीपूर्व मतांसाठी हे सगळं राजकारण होतं आणि आता त्यांना दूर करताय असा आरोप होतोय. नाही, आरोपाचे ते आरोपच असतात. आता बोगस काही पुरुषच जर महिलांमध्ये गेले असतील तर तुमचं म्हणणं आहे का की पुरुषांना पण महिला म्हणून सवलती द्याव्या? आपण पण जरा लॉजिकली विचार केला पाहिजे ना. ज्यांच्यासाठी लाभ आहे त्याच लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे ना, की शासनाचे पैसे हे काय टॅक्सपेअरचे आहेत. आपण पुन्हा बोलतो बेजबाबदारीपणे पैसे वाटताय असंही आपणच बोलतो ना. मग ज्यांच्यासाठी योजना आहे, ज्या महिलांसाठी, त्यांनाच पैसे गेले पाहिजे ना. आता पुरुष जर महिलांची सवलत घेत असतील आणि तुम्ही बोलत असाल की मतांसाठी होतं तर दुर्दैवी आहे. धन्यवाद भाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.